माफी मागते, दिलगिरी व्यक्त करते. मध्येच मी मॅडमांची, योग्यता मॅडमांची माफी मागते. प्रोटोकॉलनुसार त्यांनी बोललं पाहिजे होतं, मग मी आलं पाहिजे होतं. ते भाषेचं शेवटच झालं असतं. पण समजून घ्या, महाराष्ट्र आहे, प्रत्येकाची अपेक्षा आहे की आलं पाहिजे. आणि सकाळी मी आज पहाटे 5 वाजता मुंबईवरून आले, पण आमचे बिहारी सर आणि त्यांच्याबरोबर असणारे आमचे पूर्ण टीम आणि देसले सर यांचा आग्रह एवढा होता की काहीही झालं, आग्रह म्हणण्यापेक्षा माझीच अपेक्षा खूप होती सर तुम्हाला भेटते की अनेक वेळा तुमचं ऐकलेलं होतं सगळ्यांकडून, पण काही कारणास्तव तुमची आणि माझी भेट फार क्वचित वेळेला झाली. पण आजचा कार्यक्रम बघून बिरारी सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम मी म्हणणारच नाही. आधीच्या वक्त्यांनी सांगितलं रिटायरमेंट. सर, शिक्षक हा कधीच रिटायर होत नसतो. शिक्षक हा ज्या वेळेला सेवानिवृत्ती आपलं 58 लावून दिलेलं आहे म्हणून त्याला वयानुसार रिटायर व्हावं लागतं. पण मनाने शिक्षक हा कायम अजीवन असा विद्यार्थ्यांना घडवणारा, महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला नव्हे तर जगातला सगळ्यात खरा आकार देणारा व्यक्ती कोण असतो तर तो शिक्षक असतो. म्हणून तर कधीच निवृत्त होत नाही. अशा बिरारी सरांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आपल्या पिंपळनेरच्या नगराध्यक्ष योगिता चौरे ताई साहेब आणि मी म्हणजे ज्योत्स्नाकडून भावनाताई, तुम्ही आमच्या नात्यांच्या कन्या आहात म्हणून तुमचं आणि माझं नातं फक्त बिरारी सरांच्या मिसेस म्हणून नाही तर आधीपासूनच तुमचं आणि माझं नातं आहे. माननीय सर, शरद बिरारी, शरदचं चांदणं खूप चांगलं असतं, पण मनातून भावना जेव्हा असतात तेव्हा ती जोडी फार काहीतरी करून जात असते. अशी ही दोघांची जोडी आज व्यासपीठावर असते. म्हणूनच ते एवढं चांगलं काम करू शकले. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले प्रकल्प अधिकारी आले नाहीत, पण प्रकल्प अधिकारी शिंदे सर आणि सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, धुळे एकात्मिक प्रकल्प इथले सर्व विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि सुकापूर शाळेचे सर्व कर्मचारी आणि माझ्या समोर बसलेले तोला मोलाचे, मी येताना आमच्या सामोड्याचे किंवा इतर ठिकाणचे चेअरमन असले की शुभांगी जरी वयाने लहान असली तरी मी सगळ्यांना गाडीत, सगळेजण माझे काकाश्री, आमचे शिंदे सर आणि सगळेच तोला मुलाचे व्यासपीठाच्या समोर माझ्यापेक्षा तुम्ही ग्रेट आहात म्हणून सर्वांना सगळ्यात आधी नमस्कार. चिमुकल्यांची माफी माग बेटा, वैताग आला ना बसून बसून, पण आपल्या सरांनी आपल्यासाठी एवढे दिवस घातले. तुम्हाला खूप छान जगता यायला पाहिजे, तुम्हाला फार छान जेवण मिळायला पाहिजे. तुमच्या आईवडिलांना सोडून तुम्ही इथे राहत आहात म्हणून तुम्ही या महाराष्ट्रात, सुकापूरच नाही तर महाराष्ट्रात आणि या देशात आणि या जगात तुमचं नाव चमकलं पाहिजे. म्हणून आपल्या शरद सरांनी तुमच्यासाठी जीवन वाहिलेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी आपण 1-2 तास बसलो तर भावगा आहे का? म्हणून माझ्या सगळ्या चिमुकल्या मित्रांना तुम्हालाही माझा नमस्कार. बिरारी सर, मी खूप तुमच्याविषयी खूप ऐकलेलं होतं आमच्या देसले सरांकडून की ज्या वेळेला कर्मचाऱ्याकडून म्हणजे शिक्षकाकडून ज्या वेळेला मुख्याध्यापक विषयी स्तुती ऐकतो ना ते फार सहज नाही ऐकत, कारण की फार क्वचित मुख्याध्यापकांचे शिक्षक मागे चांगलं सांगत असतात. सॉरी हा, बाकीचे मुख्याध्यापक असतील, आमचे शशी सर म्हणतील की शुभांगी ताई माझ्यावरच येतात, पण तसं नाही. मुख्याध्यापकाला छडी घेऊन जसं शिक्षकाला विद्यार्थी आता छडी म्हणजे पाठीवर शाबासकी म्हटली तरी माझ्या शिक्षकांना कुठेतरी कायद्याच्या याच्यात त्याच्यात अटकवलं जातं. पण मुख्याध्यापकाने डिसिप्लिन युक्त असणं गरजेचं आहे, पण त्या डिसिप्लिन मध्ये मायेचा ओलावा पण असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि ते देसले सरांकडून मी बिरारी सरांविषयी ऐकत होते आणि मला खरंच आनंद वाटत होता की असे मुख्याध्यापक आहेत माझ्या शक्ती असं की जे कर्मचाऱ्यांना सुद्धा सहज समजून घेतात आणि त्यांच्याबरोबर चिमुकल्यांचं सुद्धा शिस्त लावतात. सर, आता मी मॅडमांकडून ऐकलं काटेरी मुकुट हे ते, खरंच सर मुख्याध्यापक म्हणून काटेरी मुकुट आहे, पण कोणाला तरी ती जबाबदारी स्वीकारावी लागते. आणि देव सुद्धा ती जबाबदारी, जो सहनशीलता आहे आणि जो चांगल्या पद्धतीने
पद्धतीने सांभाळू शकतो त्याच्या डोक्यावरती जबाबदारी तेव्हाकडून आलेली असते. म्हणून तुमच्याकडे आलेली आहे. आमचे अनेक विस्तार अधिकारी आहेत, सगळ्यांचं नावं घेऊ शकते मी, सगळ्यांना इथून सगळ्यांना ओळखते. आणि सगळेजण जेव्हा येत होते तेव्हा त्यांचं आणि आमचा नमस्कार घालताना सुद्धा तुमच्याविषयीची त्यांची आत्मीयता झाली. म्हणून आपल्याला ती शिस्त पाळावी लागते. पण सर काटेरी मुकुट होता. डहाणू सारख्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, जेव्हा नाशिक जिल्ह्यातून किंवा डहाणूमधून आपण जी सुरुवात केली ती फार कठीण होती. अक्कलकोवा असेल किंवा डहाणू असेल, या ठिकाणी आजही कोणी जायला तयार होत नाही. ज्या वेळेला आज तयार होत नाही, जिथे सोयी सुविधा पूर्ण झालेल्या आहेत, तो काळ फार खडतर असावा. त्यावेळेला आमच्या ताईंनी आणि तुम्ही जी हिंमत दाखवली त्याबद्दल मी तुम्हाला मनाचा मुजरा करते सर. आणि तिथून जी सुरुवात झाली 2020 ला तुम्ही सुखापूरमध्ये आला. 28 वर्ष सर्व्हिस करून 8 वर्ष मुख्याध्यापक असणं. तुम्हाला मला नेहमी म्हटलं जायचं की नेहमी अनेक संघटना असतील, अधिकारी लोक असतील, म्हणायचे या शुभांगीला एक तरी शाळा द्या. शुभांगीला एक जरी आदिवासीची शाळा दिली ना, तेव्हा शुभांगीला कळेल की आदिवासीची शाळा सांभाळणं किती कठीण आहे. म्हणून प्रत्येकाची इच्छा होती की मला शाळा दिली जायला पाहिजे. आणि मंत्रालयात मला न सांगता माझ्या नावावर शाळा करण्यात पण आली, कारण की ती मला शिक्षण द्यावी म्हणून ती शाळा करण्यात आली होती. पण ज्या वेळेला तुमच्या क्षेत्रात आली त्यावेळेला लक्षात आलं की खरंच कठीण आहे. मुख्याध्यापक पद सांभाळणं खूप कठीण आहे. आणि त्यात विस्तार अधिकारी, प्रकल्प अधिकारी, सगळं कठीण अशी यंत्रणा आहे. पण बिराजी सरांसारखे मुख्याध्यापक, जेव्हा विस्तार अधिकाऱ्यांना मी तुम्हाला सांगू इच्छिते, यांच्यासारखे मुख्याध्यापक असतात म्हणून तुम्हालाही तुमचं सोयीस्कर सगळं काम होतं. कारण की फोन केला तरी सांगितलं जातं, सर घाबरू नका, मी संध्याकाळपर्यंत माहिती देतो. आणि मुलांना सांभाळण्याची पण एक जबाबदारी. सर मी आता जेव्हा रात्री 1-1:30 वाजता जर एखादी अननोन नंबर जरी फोन वाजला ना, तरी भीती वाटते की शाळेत काही घडलं तर नसेल ना. मुख्याध्यापकाचा फोन जर दिसला तरी भीती वाटते की काहीतरी घडलं नक्कीच असेल, जरी तो चांगला फोन असला तरी. आपल्या स्वतःच्या लेकरांना बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्यांच्या मुलांना, ते दुसऱ्याचे नसतात, ते आपलेच मुलं असतात, ते आपल्या मुलांना ते आपलंसं करणं खूप कठीण असं काम आहे. आणि ते काम बिरारी सरांनी केलं. म्हणून जोरदार टाळा सरांच्यासाठी आपण सगळ्यांनी वाजायचे. आणि त्याला साथ आमच्या ताईंनी दिली. सर तुम्ही जर जॉबला येऊन जात असणार, घरचा परिवार, मोठा परिवार सगळं सांभाळणं आणि तुम्हाला तणावमुक्त पाठवणं, घरचं टेन्शन न देणं. जर घरातून टेन्शन राहिलं असतं तर तुम्ही उत्तम प्रकारे शाळा सांभाळू शकले नसते. यांचाही तेवढा स्त्रियाचा वाटा आहे. यशस्वी पुरुषामागे स्त्री म्हणतात, ती स्त्री आज इथे समोर आपल्या सगळ्यांसमोर बसलेली आहे. बिरारी सरांच्या यशस्वीतेसाठी आपण सगळेजण जमलेलो, पण आमच्या ताईंचाही वाटा तेवढाच मोठा होता. एखादी मी आताच मॅडमांना म्हटली की तुम्ही थांबा, आदिवासी असेल, शालेय शिक्षण असेल, नोकरी करणं इतकं भयानक शिवार येतं ना की सकाळी निघताना असं वाटतं ना सर की विस्तार अधिकारी किंवा प्रकल्पामधून काहीतरी माहिती येईल. मी निघता मला ती माहिती भरावी लागेल. रात्री 12 वाजता सुद्धा माहिती असते. तुम्ही काय करणार, वरून जसा प्रोग्राम असतो तसा तुम्हाला सांगावा लागतो. मंत्री महोदय बदलले की तो नवीन इम्प्लिमेंट करतो. त्या मंत्री महोदयानं वाटतं ते तो नवीन करतो आणि त्याला त्याच्या मनात येईल तसं तो करत जातो. मी राजकारणी आहे, मला तिच्यावर बोलण्याचा अधिकार नाही, पण तरी सुद्धा ज्याला जसं वाटतं तसं तो फक्त शिक्षकांवर आणि कर्मचाऱ्यांवर ते इम्प्लिमेंट करत असतो. म्हणून शिक्षण व्यवस्था भयानक अशी मेळकुटीस आलेली आहे. आणि ती माहिती भरता आमची जीवावर येते. आम्हाला शिकू द्या अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. आताच मी एका आमदार महोदयाचं वाक्य ऐकलं, एका रिटायरमेंटच्या कार्यक्रमातच. आपण काय बोलतो याची तरी भान असली पाहिजे. आपण एक संविधानिक पदावर आहोत, आपण एका विभागाचं नेतृत्व करत आहोत, तर आपल्या बोलण्याकडे अवघा महाराष्ट्र लक्ष देऊन आहे. तुमचं बोलणं म्हणजे कुठेतरी सत्तेतल्या लोकांनी इम्प्लिमेंट करणं असतं. तुम्ही म्हणतात रिटायरमेंटचं वय 55 झालं पाहिजे, 58 वरून. मी तर म्हणे 60 झालं पाहिजे सर. अनुभव जो असतो ना, त्या अनुभवाच्या जोरावर तो 2 वर्ष अजून चांगल्या पद्धतीने काम करत असतो, कारण की आयुर्मान आता वाढलेला आहे. म्हणून 60 वर्ष होण्यासाठी मी वाढत आहे. मी असं म्हणणार नाही की नवीन लोकांना संधी मिळण्यासाठी आम्ही 55 म्हणतो. आम्हाला मान्य आहे
नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. अहो नवीन लोकांची भरती तुम्ही 11 महिन्यात करत आहे. 11 महिन्यात तो शिक्षक येतो आणि त्याला असं वाटतं मला रिटायरमेंटच नाही, 11 महिन्यात दुसरी शाळा बघायची आहे म्हणून त्या चिमुकल्यांना जीव लावून बिरारी सरांसारखं वागवेल का? जर त्याला परमानंट होण्याची अपेक्षा असेल तरच तो करेल. आधी तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण केंद्रात 6 महिने दिले. तुम्हाला माहिती का 6 महिने? जर 11 महिने एका शाळेवर नोकरी केली, एका ठिकाणी एका कार्यालयात त्याने ड्युटी केली तर त्याला सरळ 3 वेळ झाल्यानंतर आताच्या आधीच्या आपण 3 महिन्यापासून आंदोलन आपल्या ITC कार्यालय आयुक्त कार्यालयासमोर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. तर तिने 11 महिने 3 वेळा सर्व्हिस केली तर त्याला परमानंट साठी तो कोर्टात जाऊ शकतो. म्हणून या शासनाला मी कोणत्या सरकारला म्हणत नाही, जे पक्षाचं सरकार असेल त्याला हा कुठील डाव माहिती असतो. म्हणून त्याने 11 महिन्यात 6 महिने केले. 11 महिन्याची खंडित सर्व्हिस करायची म्हणजे तो कोर्टात सुद्धा लाभ मागू शकत नाही. मग काय लावलेलं आहे? शिक्षण खातं तुम्हाला ठेवायचंच नाही का? याच्यासाठी बिरारी सर तुमच्यासारख्या व्यक्तींना म्हणून मी पहिला उभा राहताच म्हटली की सर तुम्ही रिटायर होऊ नका. तुम्ही रिटायर झाले तर आम्ही कोणाकडे जायचो? कारण की तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून ही शिक्षण व्यवस्था कुठेतरी त्या खांद्यांवर टिकून आहे. म्हणून तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. आणि मी त्यांना नेहमीच म्हणते की 60 वर्ष झालं पाहिजे आणि नवीन मुलांना सुद्धा कायमस्वरूपी केलं पाहिजे. याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेलच आणि करत झालेले आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघत आहात, 15 वर्षापासून रोज गणित शासनाशी भांडत आहे. कोणतं सरकार आहे मला घेणं देणं नाही, ते माझं कर्मचाऱ्यांचं सरकार असलं पाहिजे एवढीच माझी माफक अपेक्षा असते आणि त्याच्यासाठी सदैवपणे तत्पर आहे. आणि बिरारी सरांना पुन्हा एकदा म्हणते की सर तुमच्या ताई साहेबांना आता तुम्हाला मी म्हटलो तेवढ्या तुम्ही म्हणणार ताई राजकारणासारखी प्रिय भूमिका निभवत आहेत. तुम्हाला तुमची गरज आम्हाला पण आहे पण आमच्या ताई साहेबांना पण आहे. आता आमच्या ताई साहेबांना राज्यात आणि देशात फिरून आणा अशी अपेक्षा करतो आणि तुमचं आरोग्य हे उत्तम जावं आणि तुमची भरभराटी. मी जे आता तुम्हाला म्हटली की सर मी नारळ ओलं नारळ दिलं उचललेलं ते कशासाठी दिलं माहिती आहे का? तुमचं आयुष्य हे ओलाव्याने तसंच पुढे जावं म्हणून मी ते नारळ दिलं. आणि आई भगवती चरणी प्रार्थना करते माझ्या शरद बिरारी सरांचं माझ्या भावाचं आयुष्य हे ज्या पद्धतीने अगदी मोठं समाज हिताचं काम आदिवासी मुलांना सांभाळण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं त्याचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि आनंददायी जावं असं मी या निमित्ताने म्हणते. आणि एक छान कन्यारत्न आपल्या म्हणजे ज्याला मुलगी असते तो भाग्यवान असतो. मला मुलगी नाही म्हणून मी तुम्हाला म्हटली ज्याला मुलगी असते तो भाग्यवान असतो. एक छान ताई तुमच्या बरोबर आहे, त्यांच्या हातात मस्त नात पण आहे तुमची. मॅडम आणि सरांकडे बघून दादा ताईंकडे बघून वाटलं नाही त्यांना एवढी मोठी नात आहे पण वयानुसार रिटायर होत आहेत. माझ्या मताने जन्मतारीख काहीतरी आई वडिलांनी चुकीची टाकलेली असतात. म्हणूनच तिच्याकडे बघून वाटलं नाही की नात नातू त्यांना आहेत पण छान अशी नात आहे. आणि मुलाने पण तुमचं म्हणजे मुलं शिकत नाहीत, दिवस रात्र आपलं शाळेत आयुष्य जातं म्हणून मुलांना तेवढं वळण लागत नाही असं म्हटलं जातं. पण देवाला सुद्धा माहिती तुम्ही एवढ्या चिमुकल्यांना त्यांच्या जीवनात आनंद भरण्याचं काम करत आहेत म्हणून तुमच्या जीवनात सुद्धा देवाने तसाच आनंद दिला आहे. शिक्षकाच्या हाती माईक आला की तो माईक काही खाली जात नाही. 45 मिनिटं कधी होऊन जातात तरी ते कळत नाही. आणि शुभांगीला तर फार बोलण्यासारखं खूप काही आहे एज्युकेशन मध्ये आदिवासीमध्ये. तुमचं मी जेव्हा जेव्हा जायची शाळांवर तेव्हा सांगितलं होतं की ताई 9 वाजता शाळेत यावं लागतं. ज्यावेळेला प्रचाराला जात होती त्यावेळेला तेव्हा शब्द दिला होता की मी तो टायमिंग 11 वाजता करून आणेल आणि त्याचप्रमाणे तुमचा शब्द पाळला आणि तुमच्या शाळा 11 वाजता करून आणल्या होत्या. म्हणून अनेक प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते सोडवूच या निमित्ताने मी आश्वस्त करते साहेब बिरारी सरांच्याच व्यासपीठावरून की जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तेव्हा हाक मारा. एक लेख म्हणून आणि एक बहीण म्हणून सदैव तुमच्या बरोबर असेल एवढंच म्हणते. पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या मी सरांना महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या वतीने आणि नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या वतीने मनापासून शुभेच्छा देते. मला बोलवलं यथोचित सत्कार केला त्याबद्दल आभार मानता तुमच्या ऋणात राहू इच्छिते. या आई यहामुखी मातेला एकच
विनंती करते, ज्या ज्या वेळेला जन्माला घालशील त्या त्या वेळेला अशा कर्मचारी आणि शिक्षक भावांची बहीण म्हणून जन्माला घाल आणि खानदेशाची लेख म्हणून जन्माला घाल. एवढंच म्हणते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय सावित्री.